तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलन पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे। आज 15 डिसेंबर 2025 तालुक्यामध्ये खेळाचा शुभारंभ आणि पाहुणे हजर असलेले भारताची संस्कृती पाहुण्यांचं आगमनानंतर मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। स्वागतम आगमन या ठिकाणी क्रीडा संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला भव्य दिव्य असा सर्व सोहळा पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। तरी सर्व अशा प्रकारे सुंदर अशी सजावट मान्यवरांच्या हस्ते तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा संमेलन तथा सांस्कृतिक कला संमेलन याचं फितकापून उद्घाटन होत आहे। अशा प्रकारे उद्घाटन सोहळा पद्धतीने सगळे शिक्षक दोन्ही बाजूने रांगेमध्ये उभे आणि अशा प्रकारे एक शिस्तबद्धता इथे आपल्याला दिसून येत आहे। इकडे पालक वर्ग दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते आपल्या गावातील पोलीस पाटील सन्माननीय सरपंच मॅडम शिरा मॅडम स्वतःच्या ग्रामपंचायत नवरगाव कोकणे साहेब लोकेशी कोकणे तसेच नवरगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेविका घोडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पाडला आहे। मागच्या वर्षीचे चॅम्पियनशिप केंद्र भांडवा आणि केंद्र यंत्र प्राथमिक आणि माध्यमिक चॅम्पियनशिप यांनी आपली तयार ठेवावी। त्या ठिकाणी दीपप्रज्वलन सुरू आहे। सन्माननीय माजी उपाध्यक्ष मनोहरराव गोविंद साहेब तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुण्यदान यानंतर क्रीडा आदरणीयांना विनंती आहे क्रीडा ध्वज प्रज्वलन करावं। सन्माननीय कोरोटी मनोहरराव कोरोटीवाडी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते या ठिकाणी क्रीडा ध्वज
या केंद्राचे नेतृत्व करतात सन्माननीय सोमनकर मॅडम आणि पथसंचलनासाठी येत आहे साठी मदत करताना सन्माननीय हरा केंद्राचे मानवंदना घेऊन येत आहेत सन्माननीय ओमप्रकाश भाऊ श्रीराम सर. तरी आदरणीय महोदयांना माझी विनंती आहे, धानोरा केंद्र तालुक्याला लगतच लागून असलेला असा हा धानोरा केंद्र आणि या केंद्राचे नेतृत्व करतात सन्माननीय हिडको सर. यानंतर येणारा केंद्र आहे आपला दुधमाला केंद्र. दुधमाला केंद्राचे नेतृत्व करतात केंद्र प्रमुख सन्माननीय सोमनकर मॅडम आणि पथसंचलनासाठी येत आहे सन्माननीय रमेशजी दोरोसर. या मानवंदनेचा स्वीकार सन्माननीय मोदयांनी करावं. अतिशय धानोरा तालुक्याच्या लगतचं केंद्र म्हणजे दुधमाला केंद्र आणि याचे नेतृत्व करतायत आदरणीय सन्माननीय सोमनकर मॅडम आणि पथसंचलनासाठी येत आहेत रमेशजी दोरोसर. यानंतर येणारं केंद्र आहे रांगी केंद्र. रांगी केंद्राने स्वीकार करावं. यानंतर येणारा केंद्र आहे रांगी केंद्र. रांगी केंद्र अतिशय दुर्गम भागातील रांगी केंद्र आणि या रांगी केंद्राचे नेतृत्व करताय केंद्र प्रमुख म्हणून नेतृत्व करताय सन्माननीय कडबांडे सर. केंद्राचे केंद्र प्रमुख कडबांडे सर आपली मानवंदना पाहुण्यांना मानवंदना दिलेली आहे. पाहुण्यांनी त्यांची मानवंदना स्वीकारलेली आहे. यानंतर रांगी केंद्राचे पथसंचलन सन्माननीय जागी सर आपल्याला मानवंदना देत आहे. सर्व बीएमसी शाळा अतिशय सुंदर शाळा आणि या शाळेचे जागी सर आपल्याला मानवंदना देत आहेत. तरी सन्माननीय आपण त्यांचे मानवंदना स्वीकारावी. यानंतर येणारा केंद्र आहे मोहली केंद्र. मोहली केंद्र आणि या मोहली केंद्राचे नेतृत्व करतात श्री गोरापटिया सर. गोरापटिया सर या केंद्राचे नेतृत्व करतात आणि मानवंदना देण्यासाठी राकेश हेडाव सर हे आपल्याला मानवंदना देत आहेत. त्यांची मानवंदना आपण सन्माननीय स्वीकार करावं. यानंतर येणारा केंद्र आहे मुरुमगाव केंद्र. मुरुमगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय अरुणभाऊ सातपुते सर आणि मानवंदना देण्यासाठी येत आहेत. कर्वेकर सर हे मुरुमगाव केंद्राची मानवंदना घेऊन येत आहेत. यानंतर येणारा केंद्र आहे इरुपटोला केंद्र. इरुपटोला केंद्राचे केंद्र प्रमुख म्हणून नेतृत्व करतात असे रामटेके सर आणि मानवंदना घेऊन येत आहेत सन्माननीय कोडापे सर. कोडापे सर हे इरुपटोला केंद्राची मानवंदना घेऊन येत आहेत. तरी सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की त्यांनी मानवंदना स्वीकारावा. त्यानंतर येणारा केंद्र आहे येरकड केंद्र. येरकड केंद्राचे केंद्र प्रमुख आणि नेतृत्व करतात भास्करभाऊ कुद्रपाल सर. येरकड केंद्राचे नेतृत्व करतात भास्करभाऊ कुद्रपाल सर. आपण आणि मानवंदनासाठी देण्यात येणारे कुंडकर सर मानवंदना घेऊन येतात येरकड केंद्राचे. यानंतर येणारा केंद्र आहे मानवंदनेसाठी मेंढाटोला. नेतृत्व करतात सन्माननीय सोमनकर मॅडम. मेंढाटोला केंद्र मानवंदना घेऊन येत आहेत आणि मानवंदनेसाठी मेंढाटोल्याची मानवंदना सन्माननीय सर घेऊन येत आहेत. याचे नेतृत्व सोमनकर मॅडम करतात. त्यानंतर येणारा हे माझा केंद्र आहे. यानंतर येणारा केंद्र कोसमी नंबर 1 आणि या केंद्राचे केंद्र प्रमुख सातपुते सर आणि मानवंदना घेऊन येत आहेत आभारे सर. फार चुलचुलीत असे विद्यार्थी आभारे सर हे कोसमी नंबर 1 केंद्राची मानवंदना घेऊन येत आहे. त्यानंतर पुढील केंद्र दुर्गापूर केंद्र तयार राहावा. आभारे सर कोसमी नंबर 1 चे मानवंदना घेऊन आहेत. त्यानंतर येणारा केंद्र अतिशय दुर्गम केंद्र छत्तीसगडच्या बॉर्डरवर असलेला केंद्र. या केंद्राचे आणि या मानवंदना देण्यासाठी निकोले सर हे मानवंदना घेऊन येत आहेत. त्यानंतर येणारा केंद्र आहे त्यानंतर येणारा केंद्र हा कारवाबा केंद्र आहे. या केंद्राचे नेतृत्व करतात सन्माननीय मोठे मॅडम आणि मानवंदना घेऊन येत आहेत
आदरणीय सन्माननीय चांदेकरजी कारवापा केंद्राची मानवंदना घेऊन येत आहेत, त्यांचा स्वीकार करत आहेत आणि त्यानंतर येणारा शेवटचा आणि अंतिम केंद्र आहे पेंढरी केंद्र. पेंढरी केंद्राचे केंद्र प्रमुख म्हणून नेतृत्व करत आहेत सन्माननीय मंजुराम मेश्राम सर आणि त्यांची मानवंदना घेऊन येत आहेत सन्माननीय पुजारी सर देहारी सर पेंढरी केंद्राची मानवंदना घेऊन येत आहेत. सन्माननीय महोदयांना माझी विनंती आहे की त्यांनी या मानवंदनेचा स्वीकार करावा. अशा प्रकारे धानोरा तालुक्यातील सर्व बाराही केंद्रातील सर्व मानवंदना देऊन झालेली आहे. त्यानंतर आपण विद्यार्थ्याची शपथ घेऊ, त्यानंतर पंचांची शपथ घेणार आहोत. तरी सर्व पंचांनी विद्यार्थ्यांनी तयार राहावं. यानंतर हे सर्व विद्यार्थी आपला उपहार पुढे करतील. आता तिन्ही दिवस तालुकास्तरीय क्रीडा आम्ही सर्व खेळाडू सुरू आहे. विद्यार्थी अशी शपथ घेतो की क्रीडांगणावर खेळ खेळत असताना मनात कोणत्याही प्रकारचा आकस्भाव न ठेवता सदा विवेक बुद्धीने खेळ खेळू, कोणालाही इजा होईल अशी वर्तणूक करणार नाही. पंचाने दिलेला निर्णय अंतिम मानू. आपल्या शाळेचा, केंद्राचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा मान राखू. जय हिंद, जय भारत. यानंतर पंचांची शपथ होईल. आम्ही सर्व पंच अशी शपथ घेतो की या क्रीडा संमेलनात खेळ खेळत असताना मनात कोणत्याही प्रकारचा आकस्भाव न ठेवता सद्सद विवेक बुद्धीने निपक्षपातीपणे निर्णय देऊ. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ. जय हिंद, जय भारत. फार सुंदरशी अशी सजावट. आजच्या या क्रीडा संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय लताताई पुंगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद गडचिरोली हे अध्यक्ष स्थान भूषवतील अशी मी आपणास विनंती करतो. पाहुण्यांचं स्वागत
यानंतर या सर श्रीराम सर यानंतर सन्माननीय धानेरा पंचायत यानंतर या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय कुंभरे यादव ग्रामसेवक नंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मेघश्यामजी वनस्कर साहेब पोलीस पाटील राजोरी यांचं स्वागत सन्माननीय दिलीपजी कोचरे यांचा स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय लोमेजी कोकोळे यांचं स्वागत करण्यासाठी रमेश भाऊ रामटेके सर भास्कर भाऊ कुद्रप्पा सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अरुणभाऊ सातपुते यांचं स्वागत सन्माननीय शिवाजी मेश्राम सर यांचं स्वागत हेमके मॅडम करतील असे मी आपला सर्वांना माझा नमस्कार. आज दिनांक 15/12/2025 रोजी राजोली मुक्कामी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा या प्रांगणात तालुकास्तरीय क्रीडा संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत आणि अतिशय कमी वेळामध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण माझ्या शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि माझ्या विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने आज या ठिकाणी क्रीडा संमेलनाचं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत आणि अतिशय उद्घाटक सन्माननीय अतिशय मला फार कमी वेळ मिळाला आणि त्या कमी वेळेमध्ये आपण अतिशय घाईने या ठिकाणी येण्यासाठी सर्वांचा सहकार्याची भूमिका साकारण्यासाठी या ठिकाणी सर्व तत्पर झाले. या ठिकाणी 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि तसंच या ठिकाणी उद्घाटनीय सामना या खेळण्यात येईल. त्या सामन्याबरोबरच या ठिकाणी संपूर्ण 8ही ग्राउंडचे खेळ या ठिकाणी एका वेळी सुरू करण्याचं पहिल्यांदाच हा या ठिकाणी प्रयोग करण्याचं धाडस या ठिकाणी आम्ही केलेला आहे. त्याच पद्धतीनं सायंकाळला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समूह गान सर्व शाळांचे आणि त्याचबरोबर एकल नृत्य सर्व शाळांचे आणि त्याचनंतर लगेचच एकल नृत्य सर्व शाळांचे अशा पद्धतीने आज प्राथमिक आणि उद्या माध्यमिक आणि तिसऱ्या दिवसाचं म्हणजे 17 दिनांक रोजी या ठिकाणी बक्षिसाचं वितरण या ठिकाणी करण्यात येईल. तर माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता 2 दिवसात या ठिकाणी आणि तिसऱ्या दिवसाचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रमापर्यंत कुठलाही गालबोट लागणार नाही अशी शपथ आपण आत्ताच घेतलेली आहे आणि निश्चितच 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडणार तुमच्याच या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या अनुषंगाने. तर या ठिकाणी माझ्या तालुक्यामध्ये एकूण 12 केंद्र आहेत आणि 12 केंद्रामध्ये जवळपास 450 शिक्षक आवश्यक असताना या ठिकाणी आपल्याला 350 जवळपास शिक्षक कार्यरत आहेत आणि कमी कर्मचाऱ्यांमुळे सुद्धा थोडं तारंबळ होत असलं तरी वारंवार मागणी या ठिकाणी जिल्हा स्तरावर केली जात आहे. आताच नुकतंच या ठिकाणी आपल्याकडे बदल्या झाल्या असून आपल्याकडे 158 लोकांची बदल्या झाल्या त्यापैकी आपण 102 सोडलेत आणि या ठिकाणी अजूनही 12 ते 15 लोकांना सोडण्याचं नियोजन आम्ही माननीय गट विकास अधिकारी साहेबांनी यांच्या अध्यक्षतेखाली या करण्याचं नियोजन केलेलं आहे. थोडंफार या ठिकाणी शिक्षकांची कमतरता हळूहळू दर महिन्याला म्हणा किंवा 17ला म्हणा या ठिकाणी निश्चितच त्याची कमतरता जाणवणार आहे. पण तरीही माझे
माझे सर्व शिक्षक या ठिकाणी अतिशय तत्परतेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या विकासासाठी झटत आहेत आणि निश्चितच यापुढे सुद्धा त्यांचं काम या ठिकाणी चांगलंच राहील असं मी या ठिकाणी आश्वासन देते. आणि निश्चितच या ठिकाणी मी गावकऱ्यांचं खूप मोठ्या याच्याने आभार मानते की त्यांनी मला हे स्थळ दिलं आणि या ठिकाणी काल रात्रीपर्यंत त्यांचं त्या दिवसापासून तर या ठिकाणी जसं कल्पना झाली की हे स्थळ आपण ठरवलेलं आहे त्यापासून त्यांचं मोठं योगदान या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे सर्वांचा खूप खूप आभार मानते आणि या ठिकाणी 3 दिवसाचं सहकार्य मला पुन्हा लाभणार आहे अशी अपेक्षा ठेवते आणि या ठिकाणी माझे प्रास्ताविक भाषण समाप्त करते. जय हिंद जय भारत. नियोजन तुम्ही केलेलं आहात, एवढ्या कमी वेळामध्ये इतकं सुंदर नियोजन केलं यासाठी तुमचा मानावा तितका आभार कमी आहे. खेळ हे फक्त मनोरंजनाचं साधन नसून या खेळामुळे शिस्त, संयम, परिश्रम, संघभावना आणि नेतृत्व गुण वाढीस लागतं आणि ह्या सर्व गोष्टी शिक्षणासोबतच या मुलांना समोरच्या भावी आयुष्यात खूप गरजेच्या आहेत. सशक्त शरीर असेल तर सशक्त विचार जन्माला येतात आणि सशक्त शरीर हा या खेळातूनच निर्माण होत असतो. आज आपल्या या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला आपले आमदार मिलिंद भाऊ नरोटे हे स्वतः उपस्थित राहणार होते, पण कालच अधिवेशन संपला आणि त्यांना एक महत्वाच्या सकाळी बैठक असल्यामुळे त्यांना यायला थोडं उशीर झालं. त्यांनी सकाळी स्वतः फोन लावून सांगितले की मी 2 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे, पण माझ्या मुले या मुलांना वेळ व्हायला नको, त्याच्यामुळे अगदी वेळेवर तुम्ही कार्यक्रम सुरू करा. आणि आमदार साहेब आता या 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान स्वतः इथे कार्यक्रमाला भेट देणार आहेत. जयशिवार आतापर्यंत बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांनी सांगितलं आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं, त्यांना हे खेळाचं मैदान प्राप्त व्हावं आणि त्यांच्या अंगी दडून बसलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, याकरिता जिल्हा परिषदच्या माध्यमातून दरवर्षी शालेय बाल कला व क्रीडा संमेलनाचं आयोजन करण्यात येत असतो. आणि या माध्यमातून आमचे शिक्षक ही अतिशय खूप मेहनत घेऊन दरवर्षी या खेळाचं आयोजन करत असतात. परंतु यावर्षी परसाताईंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय त्यांना कमी वेळ मिळाला, त्यांना धांदल उडाली आणि अवघ्या 23 तारखेला जिल्ह्याच्या खेळाचं उद्घाटन अशा प्रकारचा त्यांना निरोप मिळाल्यानंतर कमी वेळामध्ये खेळ कुठं घ्यायचं एवढी धांदल उडाल्यानंतर राजुली वासियांनी त्यांना या ठिकाणी होकार दिला. खरोखरच या ठिकाणी संपूर्ण राजुली वासीय आणि येथील पालकवर्ग यांचा खूप खूप अभिनंदन. अतिशय कमी वेळामध्ये अतिशय सुंदर असं आयोजन या संपूर्ण गावकऱ्यांनी या ठिकाणी करून दिलेलं आहे. त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्याचं या ठिकाणी मनपूर्वक मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. खास करून या संपूर्ण गावकऱ्यांनी शाळेकरिता एवढा मोठा ग्राउंड उपलब्ध केला आणि ही या ठिकाणी जमेची बाजू एका वेळेस 7-8 खेळ एका वेळेस होऊ शकतात अशा प्रकारचं क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध केलं. खरोखरच राजुली वासियाची दूरदृष्टिकोन आणि त्यांनी येणाऱ्या पिढीसाठी राखून ठेवलेली ही जागा, खरोखरच राजुली वासियांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, त्यांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. अशा प्रकारचं दूरदृष्टिकोन ठेवून या गावाने अतिशय सुंदर उपक्रम आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्याचबरोबर तालुक्यातील संपूर्ण विद्यार्थी चांगले घडावेत याकरिता त्यांनी केलेला हा प्रयत्न खरोखरच या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना एक प्रेरणा देणारा उपक्रम त्यांनी घडवून आणलेला आहे. खरं तर सगळ्या मान्यवरांनी या सांगितलं आहे की आमचे जिल्हा परिषदचे शिक्षक अतिशय मेहनत घेत असतात. नेहमी आताच आपण या ठिकाणी एक रंगारंग कार्यक्रम बघितलं. एका छोट्याशा शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं रंगारंग कार्यक्रम या ठिकाणी दाखविलेला आहे. सर्व प्रेक्षक या ठिकाणी सर्व खेळाडू मंत्रमुग्ध झाले आणि तो कार्यक्रम सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. अशा प्रकारे अतिशय सुंदर उपक्रम आमच्या जिल्हा परिषदचे शिक्षक नेहमी करत असतात. परंतु
बऱ्याच मान्यवरांनी म्हटल्याप्रमाणे आपले पालक लोकच आपल्या मुलांना वाऱ्यावर सोडून देतात. शिक्षक आपला कर्तव्य जबाबदारी नियमितपणे पार पाडत असतात, परंतु हे 4-5 घंट्यानंतर ती संपूर्ण जबाबदारी आपल्या पालकाकडे सोपवून ते घरी जात असतात. त्यावेळेस मात्र आपलं पालक ही संपूर्ण जबाबदारी झटकतात, आपल्या विद्यार्थ्याकडे लक्ष देत नाही. त्याच पद्धतीने त्यांनी ज्या प्रमाणे शिक्षक आपली जबाबदारी स्वीकारून आपल्या मुलांना घडवण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतात, त्याच प्रकारे पालकांनी सुद्धा जबाबदारी शिकवून शाळेमधून आल्यानंतर त्यांचा परिपाठ घेतला पाहिजे. शिक्षकांनी काय शिकवला आणि त्यांना खेळाविषयी जर सांगितलं असेल तर त्यांनी सकाळी उठून त्यांना खेळवण्याचा सुद्धा प्रयत्न, नियमित सराव जर आपले पालक लोक करत असतील तर भविष्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप मोठे खेळाडू निर्माण होऊ शकतील, यात काही वाव नाही. म्हणून माझी पालकांना नम्र विनंती आहे, आपण सर्व जबाबदारी आपल्या शिक्षकांवर न सोपवता आपला कर्तव्य, आपला जबाबदारी काय आहे याची जाणीव स्वतः पालकांनी स्वीकारली पाहिजे आणि आपल्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं पालकांनी आपल्या अंगावर घेतल्याशिवाय खऱ्या अर्थानं येणारी नवी पिढी आम्ही सुसंस्कृत, संस्कारी आणि चांगली पिढी घडवू शकणार नाही आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. बरेचदा आपण मुलांना घरामधूनच चांगले संस्कार दिले पाहिजे. एखादा जर बोलत असेल तर मुलगा जास्त इकडे तिकडे फिरण्याचा प्रयत्न करत असेल किंवा काही डिस्टर्ब करत असेल तर त्याला आवरण्याचा प्रयत्न घरातून होत असेल तर नक्कीच शिक्षक लोक त्याच्यावर नक्कीच कंट्रोल करू शकणार. परंतु तुम्ही घरामध्येच त्या मुलांना चांगले संस्कार देणार नाही, कुणाचे ऐकून घेण्याचे त्याच्यावर संस्कार लादणार नाही तर ते शिक्षकांचं सुद्धा ऐकणार नाही. शिक्षक बाहेर गेल्यानंतर ते मोकळे होणार. म्हणून येणारी पिढी ही संस्कारी पिढी व्हावी, चांगले नेतृत्व तयार व्हावं, चांगले वक्ते निर्माण व्हावेत, त्याकरिता पालकांनी घरातूनच याचा सराव करण्याची गरज आहे. जे विद्यार्थी इतरांचा ऐकणार आणि त्याचं आकलन करणार तेच विद्यार्थी भविष्यामध्ये चांगले वक्ते, चांगले लीडर, चांगले नेतृत्व करू शकतील, यात शंका नाही. त्या दृष्टीने माझी सर्व पालकांना विनंती आहे, शिक्षक तर आपली जबाबदारी पार पाडत असतात, पण पालकांचीच सर्वात मोठी जबाबदारी असते. त्यांनी आपल्या पाल्यांकडे रेग्युलर लक्ष दिलं पाहिजे, त्यांना चांगला घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी अपेक्षा करतो. सर्व वक्त्यांनी खूप या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. या 3 दिवसीय खेळामध्ये काही विद्यार्थी जिंकणार, काही विद्यार्थी हारणार. साधनजी गुंडावरने सांगितल्याप्रमाणे कुणीही जास्त जिंकल्यानंतर अति उत्साही होऊ नये किंवा कोणी हारल्यानंतर निरुत्साही न होता पुढच्या वर्षी आपण कशा प्रकारे आपण जिंकणार यासाठी त्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि जे विजयी विद्यार्थी या ठिकाणी असतील त्यांनी जिल्ह्यामध्ये आपलं नाव, या तालुक्याचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या पालकाचं नाव कशा प्रकारे जिल्ह्यामध्ये आपण अजरामर करणार या दृष्टीने सुद्धा रेग्युलर प्रॅक्टिस करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने पालकांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. या ठिकाणी आता उद्घाटनीय सामना झाल्यानंतर उद्यापासून जे काही रेग्युलर सामने होतील त्यावेळेस सुद्धा पालकांनी मुलांना फक्त प्रोत्साहित केलं पाहिजे. तू मी न करता हे आपल्या तालुक्यातीलच विद्यार्थी आहेत, त्यांना चांगले संस्कार आपण घडवण्याचा प्रयत्न आपणच केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये आपण चांगली सुजाण पिढी घडवू शकू आणि चांगले मार्गदर्शक नेतृत्व घडवू शकू. एवढंच या शुभ प्रसंगी सर्व पालकांना विनंती करतो. खरं तर या ठिकाणी मला उद्घाटनीय सोहळ्याकरिता सर्वांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि उद्घाटनीय सोहळ्याचं उद्घाटन स्थान दिलं, त्याबद्दल आयोजकाचा खास करून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी अतिशय सुंदर आयोजन केलं, त्याबद्दल गावकऱ्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. जय हिंद, जय शिवा, जय महाराष्ट्र. माननीय विद्यार्थी मनस्कर पोलीस पाटील राजौरी, सुरेशजी निकोले, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती राजौरी आणि
मस्तकावरील सर्व अतिथीगणांचं मी तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे 12ही केंद्रामधून आलेले सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक, शिक्षिका आणि 12ही केंद्राचे आणि त्यांच्यासोबतचे आलेले पालक वर्ग या सर्वांचं तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारे हा उद्घाटनीय सोहळा या